इंडिया आघाडीच्या वतीने जी जाहीर केलेली आहे ती निदर्शन करून काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखवायचे। प्रशांत कोरडकर हा कुठला? हा नागपूरचा। गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे, हा सापडत का? मग सापडला तर तुम्ही हायकोर्टमध्ये अपील करून त्याचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे। उठसूट शिवरायांचा संभाजीरायांचा अपमान करायचा, धमक्या द्यायच्या इतिहासानं आमच्या इथल्या तज्ञ लोकांना, आमच्या इंग्रज सावधला, ही कुठली पद्धत चाललेली आहे? कुठल्या दिशेला हा मार्ग चाललेला आहे आमचा हा? आणि म्हणून जे आमचं ठरलेलं आहे, तर माझं मत मी मांडलं होतं की अशा वेळी जर गृह खात्याचे प्रमुख येत असतील, मुख्यमंत्री असतील, तर कोल्हापूर बंद करून आपल्या भावना आपण व्यक्त करणं गरजेचं आहे। परंतु इंडिया आघाडीचं मत सगळ्यांचं असं आहे की उद्या परवा ह्या 2-3 दिवसात परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळे कोल्हापूर बंद करता विद्यार्थ्यांचं नुकसान होणे, विद्यार्थी त्रास होणे, कोल्हापूर बंद वगळून त्यांना आपण काळे झेंडे दाखवायचा आपण निश्चित केलेला आहे एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आणि निषेध करायचा। कोरडकरला कुठल्याही पद्धतीमध्ये जेरबंद करा, त्याचा बंदोबस्त करा, ही मागणी आमची कायम आहे आणि त्यांनी याच्या आधी तरी केलं तर आम्हाला आनंद, त्याचा मी स्वागत करतो। या ठिकाण ते आता कुठल्या मार्गाने येत आहेत, वारणे मार्गाने येत आहेत, पन्हाळ्या मार्गाने येत आहेत, कुठल्याही ठिकाणी आलं आणि किती पोलीस बंदोबस्त लावला तर आमचा हा निषेध इंडिया आघाडी वतीने निश्चित ठरलेला आणि करणार आलं चालतो।